हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. जे मला नाही ओळखत, हॅलो आय एम श्रुती. आय हॅव रिसेंटली स्टार्टेड माय यूट्यूब जर्नी आणि आज मी प्रचंड खुश आहे कारण आज आपण आपल्या चॅनलवर एका नवीन सेगमेंटची सुरुवात करतोय. सो इट्स गोइंग टू बी TMT ट्यूजडे, म्हणजे टू मच ट्रूथ ट्यूजडे. सो काय करणार आहे, मी प्रत्येक मंगळवारी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे ज्यामध्ये एका पर्टिक्युलर प्रोडक्टची योग्य आणि डिटेल्ड माहिती असेल विथ नो फिल्टर, खरेखुरे रिव्ह्यूज. So make sure that you subscribe and hit the bell icon to get updated about upcoming videos. आणि जराही वेळ न दवडता let's start with episode 1. आज for the very first time in my entire life मी असं प्रोडक्ट ट्राय करायला घेतलंय ज्याचे सध्या खूप कमी रिव्ह्यूज आहेत and I really wanted to try it because प्रोडक्ट खूप युनिक आहे, खूप डिफरंट आहे आणि I think it was very eye catching, so I thought why not. सो मी फायनली ट्राय करायला घेतलंय दिस इंडियन ब्रँड कॉल्ड LET. सो बेसिकली LET इज अ ब्रँड ज्यांनी आता सध्या कुशन फाउंडेशन लॉन्च केलंय. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या टिरटेर फाउंडेशन फक्त इंटरनॅशनल मार्केटमध्ये नाही, ते इंडियन मार्केटमध्ये सुद्धा तितक्याच वेगाने वर्क करत आहे. आणि LET ब्रँडने सध्या सेम कुशन फाउंडेशन लॉन्च केलंय अँड दे क्लेम दॅट दे आर बेटर and more convenient than टिरटेर फाउंडेशन. सो आय थॉट की लेट्स ट्राय दॅट आणि सी की हे ऍक्च्युअली टिरटेर पेक्षा बेटर आहे की नाही. सो बेसिकली दे हॅव सेंट मी दिस पॅकेज, नॉट सेंट मी, आय हॅव बॉट इट बाय द वे. दिस इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ, त्याच्यामुळे मी स्वतः हे खरेदी केलंय. आणि याच्यामध्ये मी फाउंडेशन सोबत आय हॅव बॉट देअर ब्लश ऑइल एज वेल which looks like this, but याचा मी वेगळा व्हिडिओ करेन याच्यानंतर. सो लेट्स कीप इट असाइड फॉर नाव. दे हॅव गिवन मी द बिल. याचे प्राइस डिटेल्स साठी प्लीज चेक द डिस्क्रिप्शन बॉक्स. आणि दिस इज हाऊ द फाउंडेशन लुक्स. इट लुक्स व्हेरी प्रिटी, कारण एकतर खूप आय कॅचिंग कलर आहे. असे कलर युजली आपण स्वतः पर्सनल यूज साठी खूप रेअरली बाय करतो. But they have actually incorporated this color. They have blended this color into this tiny little dabbi very well. हे खूप जास्त eye catching आहे, खूप attractive आहे. So I think full marks to the presentation. याच्यासोबत they have shared a thank you note for buying the foundation. आणि what is this? हे त्यांनी काहीतरी त्याच्यासोबत पाठवलंय. Let's see what is that exactly. Oh, this is for your phone, the phone holder जे आपण कव्हरला लावतो to hold the phone like this, ते वाले हे. So I think this is very cute. Self love baby, self love. Oh, definitely this is very important. This is very cute. So thank you for this. Without wasting any time, let's see if this foundation really works. So आपण start करूया with this LET Dab Glow याने. सो द बेस्ट पार्ट अबाउट इज की तुम्हाला याच्यासाठी कुठलाही ब्रश लागणार नाहीये, तुम्हाला कुठलाही स्पंज लागणार नाही किंवा ब्युटी ब्लेंडर लागणार नाहीये. सो लेट्स सी की हे प्रोडक्ट खरंच वापरण्याजोगं आहे की नाही. सो मी याच्यामध्ये आहे इन द शेड कॅरमल हेज. सो माझा कॅरमल हेज हा कलर आहे. याच्यासोबत डायरेक्ट हे पण निघतंय. ओके, नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली हे याच्या सकट नव्हतं निघायला पाहिजे बिकॉज त्याची जर एक्सपायरी आहे किंवा काय आहे तर ते आपल्याला कळणार नाही. आय थिंक आय नीड टू स्टिक इट बॅक इफ द प्रोडक्ट इज नाईस, बट इट्स ओके. सो दिस इज हाऊ युअर प्रोडक्ट वुड लुक. आय एम रिअली एक्साइटेड. कुठून ओपन करायचंय हे. असं पॅकेजिंग पण ओपन करणं माझ्यासाठी डिफिकल्ट होतं. Also now, why is this not opening? है भाई ये ओपन क्यों नहीं हो रहा? One eternity later. Okay, so you have to press it here. आणि इथे प्रेस केल्यानंतर आता तर झालेलं. हा, इथे प्रेस केल्यानंतर हे खूप इझिली ओपन होतं. दिस इज सो प्रिटी यार. This is your foundation which is here. ठीक आहे. I don't know हा कलर, हा शेड बघताना मला असं का वाटतंय की हा फाउंडेशन कमी आणि ब्रॉन्झर जास्त होणार आहे. बट लेट्स ट्राय, वाय नॉट. ओके, सो व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू टेक दिस
तुम्हाला इथे प्रेस करायचं आणि यू हॅव टू अप्लाय. नाव लेट्स सी इफ दिस मॅचेस टू माय स्किन शेड. ओके, सो हे बघताना खूप वेगळा शेड वाटतोय फर्स्ट ऑफ ऑल, आणि अप्लाय केल्यावर थोडा वेगळा. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की हा इतका लाईट असेल, बट लेट्स सी. लेट मी अप्लाय इट. प्रोबॅबली मी अप्लाय केल्यावर मला कळेल की दिस इज ॲक्च्युली माय शेड ऑर नॉट. मी हाफ फेसलाच आधी लावते सो दॅट वी कॅन सी किती कव्हरेज हे फाउंडेशन देतंय. If this works, then this brand is going to be a hit. कारण टिरटिर is actually very expensive आणि ते सगळ्यांना परवडणारं नाहीये. Oh my god, I think this suits perfectly to my skin. आणि can you guys see the difference? Look at this part, pigmentation, acne marks, dark spots सगळं दिसतंय. आणि तुम्ही स्वतःहून बघितलं की मी किती कमी प्रोडक्ट घेतलंय. आय थिंक मी फक्त 2 वेळा एक्स्ट्रा परत त्याच्यात ते डिप केलंय. अँड दिस इज व्हॉट यू गेट. आय थिंक प्रिटी गुड रिझल्ट यार. मला तरी खूप आवडले. अँड आय थिंक इट इज व्हेरी लाईट वेट. हे बिलकुल स्टिकी नाही आहे. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. सो लेट्स सी. आपण हे दुसऱ्या पार्टला पण लावून बघूया. आता मला खूप छान वाटतंय. हे फाउंडेशन यूज केल्यानंतर आय डोंट नीड एनी सॉर्ट ऑफ कन्सिलर. कॅन यू सी? तुम्हाला खरंच हे बघून वाटतंय की परत पुन्हा कुठला तरी कन्सिलर लावायची गरज आहे किंवा इथे किंवा नाकाच्या जवळ. देयर इज नो नीड ऑफ एनी कन्सिलिंग. हे इतकं आय एम सो इम्प्रेस्ड यार. सो इम्प्रेस्ड. मला असं वाटतं की माझी मिस्टेक असेल की मी ह्याच्यापेक्षा एक शेड लाईटर जर घेतला तर मला वाटतं अजून थोडासा डार्क होईल आणि प्रोबॅबली तो एकदमच क्लोज टू माय स्किन टोन होईल. कारण मला सवय आहे की एकदम माझ्या स्किन टोनशी एकदमच सिमिलर शेड वापरायची. बट अदरवाइज दिस इज अ व्हेरी व्हेरी गुड प्रोडक्ट गाईज. तुम्ही डोळे झाकून घ्या प्लीज. जस्ट मेक शुअर दॅट यू चेक युअर शेड परफेक्टली. बिलकुल चिपचिपा नाहीये. मला तरी बिलकुल ऑइली नाही वाटत आहे. म्हणजे आय शो यू. मी याच्यावर आय विल जस्ट सेट इट विथ माय रेग्युलर कॉम्पॅक्ट. ओ माय गॉड, दिस इज परफेक्ट. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फाउंडेशन ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडरची वगैरे गरज नाही पडणार आहे. याचं जे ऍप्लिकेटर आहे इट इज ऑल्सो व्हेरी नाईस. खूप कम्फर्टेबल आहे. प्रोबॅबली टिरटिरवाल्यांनी जे फक्त एका फिंगर साईजचं दिलंय दॅट कुड बी मच कन्व्हिनियंट, बट दिस इज कन्व्हिनियंट ॲज वेल. तुम्ही व्यवस्थित यूज करा. इफ यू नॉट यूज टू युझिंग सच टाईप ऑफ प्रोडक्ट तर थोडं तुम्हाला सुरुवातीला वियर्ड वाटेल. बट आय थिंक दिस प्रोडक्ट दिस इज डेफिनेटली 10 on 10. मला तरी प्रचंड आवडलंय. द ग्रेट पार्ट, आपल्या इंडियन ब्रँडने हे प्रोडक्ट बनवले अँड वी शुड रिअली अँड वी शुड ऍक्च्युअली प्रमोट इंडियन ब्रँड्स. आणि दुसरी गोष्ट तर ही खूप मोठी कॉम्पिटिशन असणार आहे बिकॉज दिस प्रोडक्ट इज डेफिनेटली गोइंग टू बी अ हिट. सो तुम्हाला सुद्धा जर हे प्रोडक्ट यूज करायचं असेल मेक शुअर यू विजिट द वेबसाईट आणि प्लीज हे प्रोडक्ट ऑर्डर करा. गाईज जवळपास 5 ते 6 तास झालेत आणि द फाउंडेशन इज स्टिल इंटॅक्ट. जराही इकडे तिकडे हल्लं नाहीये आणि चेहरा अजूनही रिफ्रेशिंग वाटतोय. जेव्हा की मी बोललेले की फाउंडेशनचा शेड एक शेड लाइटर आहे माझ्या स्किनसाठी तरीही इट्स लुकिंग सो ब्युटिफुल, सो प्रिटी. आय थिंक फॉर मी दिस फाउंडेशन इज अमेझिंग. 10 on 10. आणि आय थिंक यू गाइज शुड बाय इट टू. आणि सध्या ॲज दिस इज अ न्यू लॉन्च दे ऑल्सो हॅव सम ऑफर्स गोइंग ऑन. सो प्लीज मेक शुअर की तुम्ही हे प्रोडक्ट चेक करताय. अँड ऑल्सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज मेक शुअर दॅट यू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.